नागपूरच्या मानेवाडा रिंग रोड परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये एक थरारक घटना घडली आहे। घरकाम करत असताना एका महिलेच्या पायावरून तब्बल 8 फूट लांबीचा नाग साप गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। त्यानंतर हा नाग थेट वॉशिंग मशीनच्या मागे जाऊन लपला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे या विशाल नागाला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले आहे। नागपूर शहरातील मानेवाडा रिंग रोड वरील वृंदावन कॉलनी येथे 4 जुलै 2026 रोजी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। राजेंद्र कांबळी यांच्या घरी त्यांची पत्नी मोक्षलता कांबळे घरातील काम करत होत्या। याच वेळी अचानक त्यांच्या पायावरून एक भला मोठा नाग साप सरकत गेला। सापाची लांबी जवळपास 8 फूट असल्याचे सांगितले जात आहे। अचानक समोर आलेल्या या विषारी नागामुळे त्या क्षणभर स्तब्ध झाल्या। कोणतीही घाई गडबड न करता त्या शांतपणे उभ्या राहिल्या। दरम्यान नाग घरातील एका कोपऱ्यात जाऊन लपला। घटनेमुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती। यानंतर त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना आवाज दिला। माहिती मिळताच समाजसेवक प्रवीण कुमार गारड यांनी सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी शुभम पराळे हे नरेंद्रनगर परिसरात दुसऱ्या सर्प बचाव मोहिमेत व्यस्त होते। मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने वृंदावन कॉलनीकडे धाव घेतली। घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागाचा शोध सुरू करण्यात आला। काही वेळाच्या शोधानंतर हा विशाल नाग घरातील वॉशिंग मशीनच्या मागे लपलेला आढळून आला। सर्पमित्र शुभम पराळे यांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने नागाला बाहेर काढले। नागाचा आकार आणि वजन पाहून परिसरातील नागरिकही आश्चर्यचकित झाले। शुभम पराळे यांच्या मते इतक्या मोठ्या आकाराचा नाग यापूर्वी अनेक वर्षापूर्वी पकडण्यात आला होता। हा नाग पूर्ण वाढ झालेला आणि अत्यंत मोठ्या आकाराचा असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर नागाला सुरक्षितपणे पकडून विशेष कंटेनर मध्ये ठेवण्यात आले। पुढे वन विभागाच्या नियमानुसार सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये नेऊन पंचनामा करण्यात आला आणि नाग वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र सर्पमित्राच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। तज्ञांच्या मते पावसाळ्यात सापाचे अधिवास बदलत असल्याने नागरी वस्त्यांमध्ये साप दिसण्याच्या घटना वाढतात। त्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। नागपूरमध्ये महिलाच्या पायावरून गेलेल्या या विशाल नागामुळे एकच खळबळ उडाली होती। मात्र सर्पमित्राच्या तत्परतेमुळे नागाला सुरक्षितरित्या पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले। वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून साप दिसल्यास त्याला इजा न करता तज्ञांची मदत घ्यावी।